मोठ्या कब्रस्तानासाठी रस्ता व पुलाची काम सुरू. डॉक्टर अंकुश भाऊ लाड. मानवत शहरातील मुस्लिम बांधवांसाठी दिलासादायक ठरणारा निर्णय घेण्यात आला आहे. महाराणा प्रताप चौक परिसरातील मोठ्या कब्रस्तानकडे जाणारा रस्ता व तुटलेला पूल यामुळे नागरिकांना अनेक वर्षापासून हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. अखेर या समस्येवर तोडगा निघत असून रस्ता व पूल उभारणीचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन युवा नेते डॉक्टर अंकुश भाऊ लाड यांनी दिले आहे. वर्षानुवर्ष प्रलंबित समस्या. कब्रस्तानाकडे जाण्यासाठी चिखलमय व खडबडीत रस्ता आणि मोडकळीस आलेला पूल यामुळे दफनविधीला येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात तर ही समस्या भीषण होत होती. नमाजासाठी येणाऱ्या नागरिकांनाही या दैनंदिनी अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्थानिकांचा आवाज नेत्यांपर्यंत. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन डॉक्टर अंकुश भाऊ लाड यांनी तातडीनं सकारात्मक भूमिका घेतली आणि कामाच्या सुरुवातीसाठी आवश्यक पावले उचलली. अनेक सुविधा उभारण्याचे आश्वासन. डॉक्टर लाड यांनी सांगितले की मोठ्या कब्रस्तान परिसरात जाण्यासाठी दर्जेदार रस्ता तयार करण्यात येईल. तुटलेला पूल नवीन करण्यात येईल. शौचालय सुविधा, पेव्हर ब्लॉक, सीसी रोड, परिसराचे सुशोभीकरण आणि नागरिकांसाठी बसण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. ही सर्व कामे लवकरच पूर्ण होतील. स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. या निर्णयाचे स्थानिक नागरिक आणि मुस्लिम बांधवांनी स्वागत करत डॉक्टर अंकुश भाऊ लाड यांचे मनपूर्वक आभार मानले. त्यांनी ही कामे लवकर पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामीण मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी इरफान बागवान. हमारा जो कब्रस्तान का पुल का रास्ता है वो बहुत चिकड़ हो गया है, इसलिए हम हमारे मानवत के डॉक्टर साहब के पास गए थे सब मिलके. तो उन्होंने बोले भाई उन्होंने आकर देखे और 2-4 दिन में काम करेंगे बोल के ऐसा बताए, और हमको भी विश्वास है उनके ऊपर वो काम करने वाले हैं. इसलिए हम आज दिनांक 2 सितंबर 2025 महाराणा प्रताप चौक बड़ा कब्रस्तान मस्जिद, यहाँ पर मस्जिद में आने का जो रास्ता है वो पूरी तरह से डैमेज हो गया है. नमाजियों को आने जाने में बड़ी दिक्कतें और तकलीफ का सामना करना पड़ रहा है. चलते समय लोग जो है तो स्लिप हो रहे हैं, मोटरसाइकिल्स वगैरह जो है तो स्लिप हो रही है. परसों डॉक्टर अंकुश लाड साहब ये यहाँ पर विजिट देकर गए हैं और उन्होंने ये आश्वासन दिया है कि मैं जल्द ही जो है तो इस रोड का, सीसी रोड का और पुल का काम, मस्जिद का और बाकी गट्टू वगैरह का काम जो है तो पूरा मुकम्मल करके दूंगा. तो हमको डॉक्टर अंकुश लाड से ये उम्मीद है, वो जो भी ज़बान देते हैं उसे पूरा करते हैं, और हमें ये उम्मीद है कि वो जल्द ही जो है तो ये काम शुरू करेंगे. हम सब लोग अंकुश भाऊ लाड डॉक्टर साहब के पास गए थे बड़े कब्रस्तान के काम के वास्ते. उन्होंने आए, आके पानी करे, पुल का भी काम करते बोले, गट्टू का भी काम करते बोले, बैठने के लिए लोगों को कुछ और तो बैठने के लिए टेबल और पीछे की दीवार का भी काम बोले, एक संडास का भी काम करने का बोले. उन्होंने आए, उनका बहुत बहुत शुक्रिया. उन्होंने आए, उनका हम बहुत बहुत शुक्रिया. आगे भी उनका ऐसे साथ मिला, हम भी उनको साथ देंगे. बहुत बहुत शुक्रिया. आपल्या शहरातील महाराणा प्रताप चौक येथील बडा कब्रस्तान या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून रस्त्याची आवश्यकता होती. तिथे जो पूल आहे तो पूल तुटलेला आहे. त्या नवीन पूल बांधकामाची मागणी होती आणि मग 2 दिवसापूर्वी मानव शहरातील बरेच काही मुस्लिम बांधव माझ्याकडे आले आणि त्यांनी ही वस्तुस्थिती मला सांगितली. त्यानंतर मी 2 दिवसापूर्वी तिथे जाऊन भेट दिली. तिथली परिस्थिती पाहता अतिशय रस्त्याची दैनंदिन अवस्था, ते मोडकळीस आलेला पूल, तुटलेला पूल, आणि मग तो पाहताच क्षणी आज त्या कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे. उच्च प्रतीचा असा पुलाचं बांधकाम होईल. चांगला दर्जेदार असा रस्ता तिथे बांधला जाईल. त्यासोबत आतमधील ओपन स्पेसमध्ये सुशोभीकरण करण्यात येईल आणि येणाऱ्या नमाज पढण्यासाठी जे वृद्ध लोक येतात त्यांची बसण्याची व्यवस्थाही केली जाईल. आणि अतिशय सर्व सुविधायुक्त असं तिथं शौचालय बांधकाम करण्याचं सांगितलेलं आहे. आज या सर्व बाबीचं काम आज सुरू झालेलं आहे. आणि एकच रस्ता असल्यामुळे मस्जिदीमध्ये जायला एकच रस्ता आणि शेतकऱ्याला जायला येण्यासाठी एकच रस्ता, त्यामुळे आता मस्जिदीमध्ये जाण्यासाठी वेगळा रस्ता केला जाईल आणि शेतकरी बांधवांसाठी वेगळा रस्ता केला जाईल. आणि अतिशय उच्च प्रतीचं काम आज सुरू करण्याचं सांगितलेलं आहे.
आज कामाचा शुभारंभ झालेला आहे.